नमस्कार, हुमाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी. तर पाऊस पडतोय छान असा आणि थालीपीठं तर झाली पाहिजेत. मस्त थालीपीठं खाण्याचा मूड आहे. तर थालीपीठं बनवायची आहेत. ते भाजणी नाही आहे म्हणून काय करायचं तर मिक्स जी पिठं आहेत आपली ती घ्यायची आणि मस्त असं खमंग थालीपीठ बनवायचं आहे आपल्याला. तर जी आपल्या घरातच असतात फक्त मिक्स करायचे आहेत आणि थालीपीठ बनवायचं आहे. तर बघा इथं मी 3 पिठं घेतलेली दिसतंय तुम्हाला. हे ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आहे आपल्याला. तर मी इथं 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ही वाटी घेतली आहे, मोठी वाटी आहे जरा. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ही 3 पीठ आपल्याला लागणार आहेत. जर बाजरीचं पीठ असेल ते अर्धी वाटी घ्यायचं आहे तुम्ही. याशिवाय आपल्याला याच्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर तो हे बघ लसणाचा 2 कांदे घ्यायचे चांगले. एक मोठा कांदा असेल तर एकच घ्यायचा आहे. छोटे असतील तर 2 कांदे घ्यायचे. कारण लसणाचा फ्लेवर असतो ना तो छान येतो थालीपीठामध्ये. मिरच्या आहेत तुमच्या आवडीने किती तिखट खातात अशा मिरच्या घ्यायच्यात. आणि जरी हा ठेचा शिल्लक राहिला तर पुढच्या वेळी आपल्याला उपयोगाला येतो. जास्त करून ठेवला तरी चालतोय. जिरं घेतलेलं आहे मी, 1-1.5 चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं पण चांगलं घालायचं भरपूर. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या तेलावरती. थोडंसं तेल सोडायचं आणि डाग पडेपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं. याशिवाय आपण बघा जेव्हा आपण थालीपीठाची भाजणी करतो त्यावेळेस भाजणी करतानाच आपण धने, जिरे आणि ओवा घालतो. तर आता आपण पिठं मिश्र घेतलेली आहेत. आपण एकमेकात कालवून ती पिठं बनवणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही. त्यासाठी आपण हे धने घेतलेले आहेत बघा. धने घेतलेले आहेत 2 चमचे, 1 चमचा जिरा घेतलेला आहे, अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे. हे आपण छान असं भाजून बारीक पूड करून घेऊया म्हणजे छान त्याला फ्लेवर येईल. तर हे पहिल्यांदा भाजून घेऊया, नंतर मिरची त्याच्यामध्येच भाजायची. है ना, हे धने, जिरे आणि ओवा आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला कढईमध्ये. मस्त खमंग त्याचा सुगंध सुटेपर्यंत त्याला भाजायचं. थालीपीठामध्ये म्हणजे तसंच त्याचा सुगंध येतो. लगेच भाजलं जातं ते. हे बघा त्याला काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण भाजून घ्यायच्या. कारण पावसाळी दिवस असतात आणि हे मिरचीचं वगैरे खाल्लं तर ते पचत नाही लवकर, तर असं होऊ शकतो पोटाला. त्यामुळे हे भाजून घातलं ना तर आपल्याला बाधत नाही पोटाला. बिना तेलाच्या पहिल्यांदा भाजायच्या मिरच्या. त्याच्यानंतर एकच छोटा चमचा तेल घालायचं. डाग पडले पाहिजे त्याच्यावरती. डाग पडेपर्यंत त्याला चांगलं भाजायचं. धने, जिरे आणि ओवा आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण बारीक करून घेऊया. तर बघा धने, जिरे आणि ओवा आपण बारीक करून घेतलेला आणि असा सुगंध येतोय ना खमंग असा मस्त अगदी. तर असा सुगंध आपण जी धने पावडर, जिरे पावडर वापरतो ना तयार त्याच्यामध्ये येत नाही. तर शक्यतो असं भाजून घेतलं म्हणजे छान होतात थालीपीठं. चला आता ह्या मिरच्या पण थंड झालेल्या आहेत. बघा अशा मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती असे चट्टे पडले पाहिजेत. चला आता हे पण आणि याच्यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात. पाणी न घालता ओबडधोबड असंच वाटून घ्यायचं. अगदी खूप पेस्ट पण नाही करायची. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. शक्य असेल तर मोठं मीठ घाला, असेल तुमच्याकडं तर. नसेल बारीक मीठ घातलं तरी चालतंय, थोडं घालायचं. हे बघ चला त्याला चालू बंद करून फक्त ओबडधोबडाची पेस्ट करायची. खरडा जसा असतो ना त्याप्रमाणे. बघा ह्याप्रमाणे ओबडधोबड अशी आपण मिरची वाटून घेतलेली. चला तर आता पीठ मळून घेऊया. चला तर बघा आपण ही पीठ आहे ती चाळून घ्यायची. ज्वारीचं पीठ आहे ते मी चाळायला घेतलेलं आहे. गव्हाचं आणि बेसन पीठ सुद्धा आपण चाळून घेऊया. तर बघा पीठ आपण चाळून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया. पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालायचं.
त्यानंतर बघा इथं मी एक कांदा कापून घेतलेला आहे बरं का. आपण करतोय दही धपाटे. दही धपाटे किंवा थालीपीठ आपण काही म्हणू शकतो. धपाटे थालीपीठ एकच आहे. कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे मी. ऑप्शनल आहे, कांदा घालायचा असेल आवडत असेल तर घालायचं आहे. कोथिंबीर आहे ती घालायची. इथं आपण ओवा धना जिरा जे आहे ते बारीक करून घेतलं होतं त्याची पावडर आहे ती घालूया. मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा. किती तुम्हाला तिखट खातात ते घरामध्ये तसं, पण तिखटच छान लागतात थालीपीठ. थालीपीठ किंवा धपाटे, दही धपाटे करतोय आज आपण. मस्त मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे, हळद घालूया. अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी. चला तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही आणि खूप असं सैलसर नाही असं पीठ मळायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायचं. ह्याच्यामध्ये कोणी तीळ पण घालतात, पण आम्ही नाही घालत. तीळ घालायचं असेल घालू शकता तुम्ही. मीठ वगैरे चेक करायचं. मीठ नसेल तर घालायचं आहे थोडंसं. बघा ह्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. एक 10 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर आपण धपाटी करायला घेऊया. चला तर थालीपीठ किंवा धपाटी करायला सुरुवात करूया. इथं मी बटर पेपर घेतलेला आहे. इथं कुठलंही तुम्ही रुमाल वगैरे कॉटनचं घेऊ शकता. थोडंसं ओलं करायचं याला किंवा तेल लावून घ्या. थालीपीठ किती मोठं किंवा धपाटी किती मोठी करायची तशी तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा. पाण्याचा हात घेऊन असं चांगलं आपल्या बोटांनी असं पीठ पसरवायचं असं. लगेच पसरलं जातं, खूप नाही आहे त्याला त्रास होत. थोडंसं पाण्याचा हात घेत घेत पातळसर असं थालीपीठ करायचं. खायला छान वाटतं ते. खूप जाड पण नाही चांगलं वाटत खायला. थालीपीठ थापायला थोडंसं प्रॅक्टिस लागतं. या बोटांचा सगळा खेळ असतो. या बोटांनी असं त्याला पीठ पसरवत बाहेर न्यायचं. असं येतं. थोडंसं प्रॅक्टिस झालं की येतं. मग त्याच्यानंतर ह्याला अशी फुलं पाडायची. चला थालीपीठ तयार आहे आपलं. तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. तेल सोडूया पहिल्यांदा. एक 1.5 चमचा तेल सोडायचं आणि त्याच्यानंतर हा बटर पेपर किंवा रुमाल उचलून असाच पाणी पडलेलं आहे. पाण्याचा थेंब पडला त्यामुळे ते चरचर. तेल घातलं होतं ना वरून, असं पाण्याचा हात द्यायचा आणि हे सरळ रेषेत असं रुमाल असू द्या किंवा बटर पेपर असू द्या असं सरळ रेषेत आपण हा काढायचा. वरती उचलला तर थालीपीठ त्याच्याबरोबर चिकटून येईल. तसं नाही करायचं. सरळ रेषेत आपण मागं ओढायचं. त्याला तेल सोडायचं पुन्हा एकदा 1 चमचावर. पाण्याचा हापका द्यायचा आहे आपल्याला. लगेच त्याच्यावरती ताट झाकायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं बारीक ते थोडा मीडियम गॅस करायचा आहे. बारीक पण नाही अगदी, मीडियम गॅसवरती.
एक 2 मिनटं फक्त जरा वाफवून द्यायचं आणि नंतर आपल्याला पलटी करायचं आहे ते. तोपर्यंत दुसरं थालीपीठ मी थापून घेते. पहिल्यांदा मध्ये थालीपीठ थापायचं आणि नंतर ना जे बाजूचं पीठ आहे ते असं पसरवत पुढे न्यायचं आपण बघा. म्हणजे थालीपीठ हे थापलं जातं. ते थालीपीठ भाजेपर्यंत हे थालीपीठ आपलं तयार होतं. थालीपीठ थापायला जास्त वेळ लागत नाही. भाकरीपेक्षाही पटपट होतं. फक्त थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा जमत नसतील तुम्हाला तर छोटी छोटी करायची. बघा हे झालेलं आहे. पुन्हा होलं पाडूया अशी 7-8 होलं पाडायची अशी. चला तर ते थालीपीठ बघूया. मस्त कांद्याचा सुगंध सुटलेला आहे बघा. वा 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 मस्त अगदी. थोडंसं गॅस मोठं केलं आहे मी आता. इकडून आणखी तुम्हाला तेल लावायचं असेल लावूच शकता. मग अशा आपण तेल लावलेलं होतं. मोठा गॅस करायचा आता. कांद्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे. तेव्हा इकडूनही भाजले गेलेलं आहे मस्त असं थालीपीठ. थोडंसं आणखी भाजू देऊया या साईडला. थालीपीठ झालेलं आहे तयार आपलं मस्त असं. किती छान झालेलं आहे तयार बघा. सुगंध तर असं सुटलाय ना लगेच खावं असं वाटतंय. हे बघा मस्त पाऊस पडतोय आणि त्याच्याबरोबर हे थालीपीठ जर असेल ना खायला तर मज्जाच. धपाटी बनवूया आपण ह्याला. चला तर असंच दुसरंही घालूया आपण थालीपीठ ह्याच्यामध्ये. पाणी लावायचंच. अलगद असं कागद ना पाठीमागं ओढायचं. तुम्ही रुमालावरती करू शकता. तेल सोडायचं. पाण्याचं शितोडा द्यायचा थोडंसं. झाकायचं. गॅस मिडियम करायचा आणि 1-2 मिनटं पुन्हा शिजू द्यायचं. तर ह्या प्रकारे आपण सगळी थालीपीठं करून घेऊया. तर बघा मस्त अशी थालीपीठ आपली तयार आहेत. किंवा धपाटी. मस्त अशी धपाटी आपली तयार आहेत किंवा थालीपीठं. ही बघा 2 केलेली आता मी व्हिडिओपुरती. नंतर सगळी करणार आहे. बघा किती छान झालेली आहेत मस्त अगदी. ही बघा मिक्स पिठाचे आहेत. मस्त अगदी सुगंध कांद्याचा असा सुटलाय ना मस्त अगदी. चला ह्याच्याबरोबर आपण दही सर्व करूया आणि मुगाची उसळ सुद्धा त्याच्याबरोबर छान लागते बघा. मुगाची चवळीची आणि दही. तर आज आपण बनवलेले दही आणि धपाटे. बघा आपले दही आणि धपाटे तयार आहेत. मस्त असे धपाटे झालेले आहेत. त्याच्याबरोबर दही एक नंबर लागतं. मस्त नक्की करा. पावसाळा तर आहेच अजून. तर असं काही केलं तर छान वाटतं खायला पावसाळ्यामध्ये. तर हे दही आणि हे थालीपीठ नक्की करा. बघा किती सुंदर झालेलं आहे. आणि आपण मिश्रपीठापासून केलेलं आहे. कुठंही तर आपण भाजणी वगैरे काही केलेलं नाही. भाजणीची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. सर्च करून नक्की बघा किंवा तुम्हाला लिंक त्याची आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. तर तशी भाजणीची थालीपीठंसुद्धा नक्की करा. तर बघा कशी वाटली रेसिपी. आवडली का? आवडली असेल तर पटपट लाईक करून टाका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या. आणि हे थालीपीठ नक्की करा. झटपट होणारं थालीपीठ आहे किंवा धपाटी. दही धपाटी किंवा थालीपीठ म्हणा. मस्त अशी नक्की ट्राय करा.